नमस्कार जनता. आता हा आहे वाकड हायवे. आता एक ट्रिप घेऊन आलो होतो मॅडमला, नाही का. तर आता हे पलीकडे त्यांना ड्रॉप केलं आहे. तर मीटरवरच आणलं होतं. एक बघा 198 काहीतरी झाले, 198 11 किलोमीटरला. म्हणजे ट्रॅफिक पण एवढी नव्हती म्हणा, थोडीफार लागलेली. आणि तर जस्ट थांबलो होतो, बघू बोललो, नाही काय, पुढच्या ट्रिपसाठी वाट बघत बसलेलो. तर आता हा रस्ता आहे बघा. आता इथं किती, नाही काय, येण्या जाण्यासाठी गाड्या वगैरे पूर्ण रस्ता आहे, तरीसुद्धा पब्लिक बघा कुठल्या साईडने जाते. तुम्हाला दाखवतो बघा. एक मिनटात दाखवतो बघा. आता हा माणूस इथून येतोय वरतून, नाही का. हा काय येण्या जाण्यासाठी आहे का? पब्लिकला चालायला वगैरे हा रस्ता आहे. आणि हाच ना, अजून भरपूर गाड्या येतात, कारण की काय, पुढून युटर्न आहे, म्हणजे 500 मीटरला काहीतरी युटर्न आहे. आणि मोकळा रस्ता आहे, पण तिथून जायला नको. आता हे चालण्यासाठी आहे ना. आणि असं पण नाही की एकच गाडी जाते. तुम्हाला अजून दाखवतो बघा. मी बसल्या बसल्या बघतोय, शॉक झालो बघा. आता बघा, अजून एक गाडी आली आता, हे बघा. आणि सुशिक्षित लोक आहेत ते, असं पण नाही काही अडाणी आहेत, शिकलेले आहेत बघा. लेडीज अँड जेंट्स होते ते, म्हणजे इथं बसण्यासाठी वगैरे बनवलेलं आहे. हे बघा, पुढं ना पुढं एक हॉटेल पण आहे, त्यांनी पण असं वरती पार्किंग दिलेलं आहे. कोण म्हणजे कशासाठी, आता एक सगळं गव्हर्नमेंटची जागा. आणि हॉटेलवाल्यांनी पण तिथं जागा घेतली आहे. पुढे एक सोसायटी पण आहे, म्हणजे त्यांना फिरून जायला नको. इथून पब्लिक जाते, त्यांच्यासाठी आहेच ना रस्ता बघा. वरती टू व्हीलर पण पार्क आहे. हेच जर रिक्षावाला आणि जर येलो कॅब प्लेटवाला कॅबवाल्यांनी केलं असतं ना, तर किती बॉम्ब केले असते. म्हणजे हे लोक पण रूल तोडणार आहेत ना, सुशिक्षित लोक पण रूल तोडतात. हे सगळं त्या साईडला सोसायटी आहे. भरपूर बघा अजून गाड्या, मी उभ्या राहिला ती 20-30 गाड्या तिथून गेल्या बघा. आता ही पण हॉटेलवाल्याच्या इथूनच आली गाडी, बघा. आहे का, लेडीज आहे ती. आता बघा, ह्या चालतायत, त्यांना हॉर्न मारतोय काय संबंध, तुझा रस्ता खालून आहे ना. यांनी काहीतरी बोलल्या पाहिजे होतं लेडीज. बघा, त्यांना हॉर्न मारत मारत पुढं चाललाय. काय चाललंय पुण्यामध्ये काय कळत नाही. ह्यांच्यावर कारवाई होत नाही.